डोळा फडफडणे म्हणजे नेमकं काय? डोळ्याच्या पापणीमध्ये येणारी लहानशी अनियंत्रित हालचाल म्हणजेच डोळा फडफडणे हे सहसा काही सेकंद ते काही मिनिटे आणि टिकू शकतं आणि बहुतेक वेळा हे अजिबात धोकादायक नसते. डोळा का फडफडतो याची काही मुख्य कारणे सांगणार आहे मी. पहिलं, झोपेची कमतरता. पुरेशी न झोप घेतल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवरती ताण येतो आणि ते फडफड सुरू होते. दुसरं कारण म्हणजे ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. मनावर जास्त ताण येत असेल तर काय होतं, नर्व्स ओव्हर रिॲक्टिव्ह होतात, म्हणजे जास्त रिॲक्टिव्ह होतात आणि डोळा फडफडतो, पापणी फडफडते. नंतर जास्त तुम्ही चहा किंवा कॉफी पित असाल त्याच्यामुळे सुद्धा नर्वस सिस्टीम जी असते आपली ती स्टिम्युलेट होते आणि याच्यामुळे पापणी फडफडते. मोबाईल किंवा स्क्रीनचा अतिवापर हे एक चौथं कारण आहे. डोळे सतत स्क्रीनकडे पाहत राहतो आपण, टक लावून बघतो, त्याच्यामुळे डोळा कोरडा पडतो आणि त्याच्यामुळे तसं होतं. पोषणची कमतरता, विशेषतः मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B12 यांची कमतरता असल्यामुळे पापणी अशी फडफड करते. 6वं कारण आहे डोळ्यांचा कोरडेपणा. मी मगाशी सांगितलं, मोबाईल बघितल्यामुळे डोळे कोरडे पडतात आणि त्याच्यामुळे परत हे होतं. आता डोळे कोरडे पडण्याचं अजून काही कारण आहे. एसीमध्ये तुम्ही सतत बसून राहत असाल त्याच्यामुळे डोळे कोरडे पडू शकतात. धूळ, परत कमी ब्लिंकिंग म्हणजे डोळे कमी उघडझाप करताय याच्यामुळे देखील असं होऊ शकतं. आयुर्वेदानुसार जर काही कारणे तुम्हाला सांगायची म्हटलं तर हे प्रामुख्याने वातदोष वाढल्यामुळे होतं. कारण जास्त विचार केला तुम्ही, कमी झोप घेतली, कोरडा आहार खाल्ला, यामुळे वात वाढते आणि वात वाढल्यामुळे काय होतं, स्नायूंमध्ये कंप होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, पापणी फडफड करायला सुरुवात लागते. म्हणजे वात वाढल्यामुळे हे होते. आता वात कमी करायचे आहार विहार घेतले पाहिजे यासाठी तुम्ही. आता कधी काळजी घ्यावी हे पापणी फडफडते? जर हे पापणी सतत फडफडत असेल, कधी किती दिवसापेक्षा 1 ते 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळ टिकत असेल, म्हणजे सतत होत असेल, किंवा डोळा पूर्णपणे बंद होत असेल, चेहऱ्यावर इतर भागात कुठेतरी रेषा, भेगा किंवा सूज किंवा लालसरपणा आला असेल तरी तुम्ही लगेच दाखवले पाहिजे डॉक्टरांना. डोळा फडफडणे थांबवण्यासाठी काही उपाय आहेत का? हो आहेत. पहिला, योग्य झोप घ्या. जर दररोज किती झोप घेतली पाहिजे? 6 ते 8 तास कमीत कमी झोप घ्या. ह्याच्यामुळे काय होईल, डोळा फडफडायचं कमी होईल. ताण कमी करा, म्हणजे जरा टेन्शन वगैरे घेत असाल तर टेन्शन कमी घ्या. जरा ध्यान करा, योग करा, मेडिटेशन करा. हे पण प्रॉपर गायडन्समध्ये, ज्याला माहिती आहे त्याच्या माहितीनुसारच करा. कसंही आपण उठलं की सुटलं करू नका, त्याच्यामध्ये देखील खूप नुकसान आहे. बरोबर योग्य ते पोझिशनमध्ये आपण योगा केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. जर कॉफी किंवा चहा जास्त प्रमाणात पित असाल तर ती कमी करा किंवा प्रमाण त्याचं कमी करा. डोळ्यांना आराम द्या. डोळ्यांना आराम द्या म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही 20-20-20चा रूल फॉलो करा. म्हणजे काय, दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट दूर पहा. याच्यामुळे काय होईल, डोळ्यांना आराम भेटेल. नंतर योग्य आहार खा. योग्य आहार काय, तुम्ही केळी खाल्ली पाहिजे, केळीतून मॅग्नेशियम, पोटॅशियम भेटतं. बदाम खाल्लं पाहिजे, हिरव्या भाज्या खावा, दूध खा. याच्यामुळे सुद्धा तुमचे जे पोटॅशियम, मॅग्नेशियम, जे कमी, व्हिटॅमिन B12 कमी आहे ते भरून निघल्यामुळे डोळा फडफड करायचा आपोआप कमी होईल. नंतर डोळ्यांना ओलावा द्या. आता डोळ्यांना ओलावा कसं द्यायचा, काही घरगुती उपाय आहेत. डोळ्यांना ओलावा द्या. डोळ्यांना ओलावा कसं देणार, जास्त पाणी पिया, आर्टिफिशियल टीयर्स वापरा जर डॉक्टरांनी मेन्शन केलं तर. थंड पाण्याचा शेक करा 2 ते 3 मिनटं डोळ्यावर. घरगुती काय उपाय आहेत का, बदाम आणि दूध रात्री प्या. जर डॉक्टरांना आयुर्वेदिक तज्ज्ञाकडे जावा आणि त्याने जे सांगेल तसं ट्रीटमेंट घ्या. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद.